मेरे औरत को याला मारताना वाचवायला मला लागलं. हा लागलं तर तू दवाखान्यात जा ना, तुझ्या नवऱ्यासोबत तर दवाखान्यात मी जा. पोलीस स्टेशनमध्ये एनसी लिवायला आले तर एनसी. अरे इथं बाळा तक्रार चालू आहे, त्या तक्रारी झाल्यानंतर तुझी तक्रार घेतो आम्ही. हा मला दुखते लागलं. सर मेडिकलमध्ये कोणाच्या अध्यायामध्ये मेडिकल कोणी घेऊन जाणार? पोलीस घेऊन जाणार का फॅमिली घेऊन जाणार? कोणी घेऊन जाणार सर मेडिकलमध्ये? तू तिचा नवरा आहेस का नाही? मी पोलीस स्टेशनमध्ये आलो कशासाठी? जबाबदारी तुझ्यावरच आहे. आता पोलीस कशासाठी आहे? आरोपीला मेडिकलसाठी कोणी घेऊन जातो? आरोपीला मेडिकलला कोणी घेऊन जातो सर? आरोपीला पोलीस घेऊन जातात, हे हा. आरोपी आहे का दादा? तर लागले ते मेडिकल कोणी घेऊन जाणार? चालेल सर, तुम्ही पण बोला. मी DCP सांगते डायरेक्ट बसू शकतो. हा, ठीक आहे. मी माझ्या BMC ऑफिसरच्या तुरुनी मी डायरेक्ट बसणार सर. बोला तुम्ही, बोला कोणी घेऊन जाणार मेडिकलमध्ये? मी घेऊन जाणार का पोलीस घेऊन जाणार? एवढंच सांगा. माझ्या बायकोला तकलीफ झाला, माझ्याकडे पैसा नाही. ऐकून घे, माझ्याकडे पैसे PMCच्या हॉस्पिटलला पैसा लागत नाही. हा इथूनच जाताना भाडा पण नाही माझ्याकडे. पोलीस गाडी पाठवा माझ्या सांगते, माझ्या बायकोला इलाजसाठी. तुम्ही पोलीस गाडी पाठवू शकतात काय नाही एवढं सांगा सर. माझ्याकडे काय गाडी भाडा नाही. बोला आता काय जबाब आहे सर तुमच्याकडे? काय उत्तर द्या सर. तू आता जास्त आरोपणा करू नको, सरकारी कामात अडथळा आणू नको. मी अडचण नाही करत सर. ऐकून घे. जे पोलीसने मला शिकवलं ना, मला पण DCPने शिकवलं. तुझं भरपूर ऐकलं आम्ही. हा. तू दारू पेलेला हा. आहे, तू सरकारी काम मेडिकल करून घ्या ना. मेडिकल करा, माझं पण मेडिकल करा. आरोपी असताना तुला पोलीस नेतात. माझं पण मेडिकल करा. माझं पण, मी पिलेला आहे का कोण पिलेला ते मेडिकल करा तुम्ही. तू निष्कारण सरकारी कामात अडथळा आणू नको. ठीक आहे. वादविवाद घालू नको माझ्याशी. हां बस हेच ऐकायचं तुझी होतं. तक्रार ही मॅडमचं गुन्हे दाखल झाले. नाही आता तक्रार ते DCP घेणार. काय DCP घेणार?